अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र समाचार न्यूज. छत्रपती संभाजीनगर सुरेवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नागेश हिवाडे व त्यांच्या पत्नी यांनी केले. सौ रुपाली नागेश हिवाडे, सामाजिक कार्यकर्त्या लताबाई रमेश हिवाडे, नागेश राघो हिवाडे, संपत शिंदे साहेब, अनिल नवले, रमेश राघो हिवाडे, मनोहर दातार, संजय नवले, माळी साहेब, महेंद्र चव्हाण तसेच सर्व नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिवाळे, माजी मिस्टर नागेश राघो हिवाळे, आमचे सहकारी मनोहर दातार मामा. या ठिकाणी आजचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांचा आज जयंती मी साजरी केलेली आहे. आम्हाला या ठिकाणी भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे प्रत्येक वार्डातील सर्वांनी येऊन आमच्या या कार्यक्रमाला आम्हाला सहभागी झालेले आहेत. ह्या सावित्रीबाईंनी जो आपल्या समाजासाठी लढा दिलेला आहे, महिलांसाठी जो लढा केलेला आहे, त्यात त्यांचा खूप स्नेहाचा वाटा आहे. आज महिला जी शिकली, पुढे गेली, तिची प्रगती झाली, तर यामध्ये फक्त सावित्रीबाई यांचाच वाटा आहे. कारण सावित्रीबाई जरी नसत्या तर आज ही महिला या ठिकाणी पोहोचली नसती. आजची महिला पायलट, शिक्षिका, डॉक्टर अशा सर्व पदावर त्या रुजू आहेत आणि हे सर्व आमच्या सावित्रीबाईंनी केले. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी पण आपल्या शिवाजी महाराजांसारखा लढाऊ शिवबा जन्माला घातला आणि आपल्या या देशाला चांगला शिवबांनी चांगला देश घडवला. असे आपले क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि राजमाता जिजाऊ यांनी आपल्यावर केलेले जे संस्कार आहेत ते आम्ही पुढे रुजवत आहे. की ही जी लहान मुलगी माझी भाग्यश्री वाणी, तिने इतकं छान सूत्रसंचालन केलं. हे ती जर लिहिता वाचता आले नसते तर तिने ते पुढे केले नसते. असंच मी पण माझ्या मुलीला चांगल्या पदावर नेण्याचा प्रयत्न करेल. आणि असं सर्व महिलांना माझे जाहीर आव्हान की कोणतीही महिला असो, गरीब असो, कवची तिनं तिच्या मुलीवर कोणताही अन्याय नाही होऊ द्यायला पाहिजे. चांगल्या त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, पुढे नेण्यास आवृत्त केलं पाहिजे. किंवा तुम्ही शिकली पाहिजे. मुलगी शिकली म्हणजे ती दोन्ही घरीचा उद्धार करते, एक आई वडिलांच्या घरचा आणि लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांचा. ती दुहेरी भेदभाव करत नाही. ती एवढे बोलून मी माझी 2 शब्दे संपवते. ओके, एक मिनिट. माझं नाव नागेश हिवाळे. आम्ही एक समाजसेवक कार्यकर्ते आहे. आज या ठिकाणी जाधववाडी भागामध्ये आम्ही सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी बरेचशा कार्यकर्ते, त्यानंतर महिला, नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. आणि या उपस्थितीच्या माध्यमातून भरघोस असं वाटलंय की आज खरं सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ या मातेला आमच्या माध्यमातून काहीतरी एक जनजागृती करून या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत होता. तर आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले या आज ज्यावेळेस शाळा शिकवण्यासाठी ज्यावेळेस जात होत्या त्यावेळेस त्यांना खूप त्रास होत होता. त्या ठिकाणी त्यांचे जे हे होतं की महात्मा फुले हे त्यांच्यापुढं खंबीरपणे उभे राहून आणि शिक्षण घेण्यासाठी त्यांना एक हे केलं, प्रोत्साहन केलं. आणि आज ते खरंच एक भारतातली पहिली शिक्षिकाची जी आहे तर ती म्हणजे सावित्रीबाई फुले. आणि या ठिकाणी जर सर्व महिलांना शिकण्याचा अधिकार दिला असेल तर सावित्रीबाई फुलेंना दिलेला आहे. आणि या ठिकाणी आज राजकारण असेल किंवा समाजकार्य असेल किंवा शिक्षण झालेलं असेल, ज्या शिक्षक आज एवढं झाले, पायलट झाले असेल, हे झाले असेल, फक्त सावित्रीबाई फुले यांच्या ज्या शिक्षणाचा पाया महिलांसाठी जो पाऊल उचललेला आहे म्हणून आज या महिला सर्व हे झालेलं आहे. त्या ठिकाणी माझे जे जमलेले सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.